नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकतोय तसतसे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। विशेष तपास पथकाच्या चौकशीत आता या प्रकरणाला एक वेगळंच वळण मिळाले। कायद्याचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमधील भोंदू अशोक खरातचा पाय दिवसेंदिवस अधिक खोलात अडकत चाललाय। खरातवर आतापर्यंत 5 गुन्हे दाखल करण्यात आलेत। यामध्ये लैंगिक शोषण, छळ, फसवणूक केल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येते। एका पीडित महिलेच्या गर्भपात प्रकरणी दाखल गुन्ह्यात चौकशी दरम्यान महापालिकेच्या डॉक्टरांमार्फत खरातला गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचं समोर आलंय। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापाचा घडा आता अधिकच भरतोय। एसआयडी तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे। खरातनं पीडित महिलांचं शोषण केल्यानंतर त्यांचं गर्भपात करण्यासाठी नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरांची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय। यामध्ये महापालिकेच्या एका डॉक्टरचाही समावेश असल्याचं समजतंय, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। स्वतःला दैवी शक्ती असलेला पुरुष सांगून अशोक खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं। घरगुती आणि वैयक्तिक समस्या दूर करण्याच्या बहाण्यानं त्यानं अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं। या तपासादरम्यान एका पीडित महिलेच्या गर्भपाताचं प्रकरण समोर आलं होतं। गर्भपात नेमका कुठे आणि कोणाच्या मदतीनं करण्यात आला याचा तपास करताना पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले। तपासात असं समोर आलंय की खरातच्या संपर्कात नाशिकमधील काही बडे डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर चालक होते। जेव्हा एखादी पीडित महिला गरोदर राहायची तेव्हा खरात तिला गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा। नियमबाह्य पद्धतीनं या गोळ्या खरातपर्यंत कशा पोहोचल्या याचा शोध घेतला असता काही डॉक्टरांनी त्याला या गोळ्या पुरवल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नाशिक महानगरपालिकेतील एक डॉक्टर खरातच्या नियमित संपर्कात होता आणि त्यानं या गैरकृत्यात मदत केल्याचा संशय आहे। काही खासगी सोनोग्राफी सेंटर्समध्ये पीडित महिलांची तपासणी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का याचीही सध्या चौकशी सुरू आहे। त्यामुळे आता अशोक खरात प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते। एसआयडीनं खरातच्या कुकर्मांसह गर्भपात प्रकरणाची चौकशी केली आणि यात नाशिकमधील 4 बड्या डॉक्टरांचा समावेश असल्याचं समोर आलं। या डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जात असल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। या डॉक्टरांना देखील लवकरच चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय। खरातच्या या काळ्या कारनाम्यांमध्ये काही डॉक्टरांचा आणि सोनोग्राफी सेंटरचा सहभाग असल्याचं समजतंय। यामध्ये कोणत्या डॉक्टरांचा सहभाग होता, गर्भपात करण्यासाठी गोळ्या कुठून आणल्या या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात नाशिकमधील 4 डॉक्टर आहेत आणि अशी चर्चा देखील आता सगळीकडे सुरू आहे। हे सर्व जे डॉक्टर आहेत ते पंचवटी परिसरातील असून यातील एका डॉक्टर दाम्पत्याचं दिंडोरी रोडवर सोनोग्राफी सेंटर असल्याचं समजतंय। डॉक्टरांमधील मतभेदातून या रॅकेटमधील काही डॉक्टरांनी या सेंटरचा ताबा घेतल्याचं सांगितलं जातंय। या डॉक्टरांमार्फत गर्भपाताची औषधं, उत्तेजक औषधं पुरवण्यात या डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता हे डॉक्टरही तपास यंत्रणेच्या रडारवर असून त्यांनाही चौकशीसाठी लवकरच बोलवण्यात येणार आहे। दरम्यान नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याच्या पत्नीविरुद्धही शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। एका शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा नोंद असून ती सध्या फरार आहे। दरम्यान अटकपूर्व जामिनासाठी तिच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता। राहता येथील न्यायालयात बुधवारी या प्रकरणी सुमारे 1.25 तास युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने कल्पना खरात हिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। दरम्यान या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तवली जाते। समाजातील अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीचा गैरफायदा घेत महिलांचं शोषण करणाऱ्या अशा प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होते। एसआयडीचा तपास पुढे सरकत असताना या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी अजून समोर येण्याची शक्यता आहे। मात्र आता या प्रकरणात हे डॉक्टर कनेक्शन समोर आलं असून हे डॉक्टर नेमके कोण आहेत ते समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते।